सो दिस इज टेलबोन. ओके, आपल्याला शेपटी होती, ती शेपटी जाऊन इकडे हे आली, टेलबोन राहिली. सो वर्मिफॉर्म अपेंडिक्स अँड सीकम, इट इज अ फंक्शन इन हर्बिवोरस एनिमल्स फॉर डायजेशन. Okay, digestion of cellulose. Now in man, due to eating of cooked food, it has lost its function. आपण सगळं फूड, आपण आता कच्चं खातच नाही ना, भाज्या पण कच्च्या खात नाहीत, आपण शिजवून खातो, त्यामुळे आता त्याचं काम कमी झालंय. Now the presence of these vestigial organs provides evidence that the man has evolved, that is descended from simple primates. Simple primate पासून आपण तयार झालो. ओके, हे तिकडे त्यांनी एक्झाम्पल दिलंय. टेलबोनचं, दॅट इज कॉक्सॅक, त्याच्यानंतर शेवटचं बोन आहे सर्वात, ज्याला टेलबोन म्हणतो. आणि हे सगळं वर्मिफॉर्म अपेंडिक्स. हा कोलॉन आहे, त्याच्यानंतर हा स्मॉल इंटेस्टाइनचा पार्ट आहे, हा अपेंडिक्स आहे, ज्यावर आहे ते सीकम आहे, सीकम आहे. सो दिस इज द एक्झाम्पल. ह्यातले कसं आहे, हे लिहायचं अॅनालॉगस ऑर्गन, होमोलोगस ऑर्गन आणि रुडिमेंटरी ऑर्गन. त्याच्यावरती शॉर्ट नोट विचारतात. शॉर्ट नोट विचारल्यानंतर एक्सप्लेनेशन लिहायचं आणि एक्झाम्पल द्यायचे, 2 ते 3 एक्झाम्पल द्यायचे. किती मार्काला बघायचं, 2 मार्काला असेल तर एक्सप्लेनेशन आणि 2 एक्झाम्पल द्यायचे, 3 मार्काला असेल तर एक्सप्लेनेशन आणि 2 किंवा 3 एक्झाम्पल द्यायचे. ओके, नॉर्मली 2-3 मार्काला विचारणार, मोठ्याला विचारत नाही. विचारायचं मग सगळे, पण सगळे हे काय एक्झाम्पल लक्षात ठेवले पाहिजे. डायग्रामची आवश्यकता नाहीये, डायग्राम काढायची गरज नाहीये. आणि जर काढलात रफली तर खूपच चांगलं, पण नाहीच तर त्याला काय मार्क नाहीये. ओके, नाव बघा, आपण 4 एव्हिडन्स बघितलेला. शेवटचा जो एव्हिडन्स आहे दॅट इज कॉल्ड एज मॉलिक्युलर एव्हिडन्स. शेवटचा एव्हिडन्स आहे ना तो दॅट इज मॉलिक्युलर एव्हिडन्स. नाव मॉलिक्युलर एव्हिडन्स मध्ये द सेल इन दिस, आपण 4 एव्हिडन्स बघितलेले. पॅलेंटॉलॉजिकल, त्याच्यानंतर अनाटॉमिकल, त्याच्यानंतर म्हणजे मॉर्फोलॉजिकल, पॅलेंटॉलॉजिकल. ओके, सो सी आपण वेस्टिजियल ऑर्गन, एक मिनिट, एक मिनिट मला एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स नाहीये, काढून टाकलाय मी. बघतो, कारण माझ्याकडनं बाय चान्स हे झालंय, मला लक्षात नाहीये. असेल तर उद्या ऍड करीन मी तो. पण एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर ना एक सी आहे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. माहित नाही मला, त्या पुस्तकात मी मिसप्लेस झालाय का माझ्या लक्षात नाही. एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय, तर एम्ब्रियोलॉजी स्टडी ऑफ एम्ब्रियो. ओके, दॅट इज डेव्हलपमेंटल स्टेज. कुठलाही जर तुम्ही एम्ब्रियो घेतला, हा काय सांगतो एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स माहिती का, इफ यू टेक एनी एनिमल्स, ऑल एनिमल्स शो दिस डेव्हलपमेंट, मीन्स फर्टिलायझेशन, झायगोट, क्लिवेज, ब्लास्टुलेशन अँड गॅस्ट्रुलेशन. कुठलाही तुम्ही अॅनिमल घेतलात तरी कुठल्याही अॅनिमल मध्ये ह्या स्टेजेस मिळणार तुम्हाला, एम्ब्रियोलॉजिकल स्टेजेस. एक नो. सेकंड, इफ यू टेक हार्ट ऑफ मॅन, हार्ट ऑफ बर्ड, heart of amphibians, reptiles, Pisces. If you see in embryonic stage, they are all have 2 chambered. त्यांचे सगळ्यांचे 2 chambered heart असतात. ऍज मॉडिफिकेशन, जसं इव्होल्युशन म्हणण्यापेक्षा जसं एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट होत जाते तसे हार्ट हळूहळू त्याच्या चेंबर प्रमाणे 2 चेंबर, 3rd चेंबर, 4th चेंबर मध्ये डेव्हलप होत जातं. पण एकदम सुरुवातीला हे 2 चेंबर्डच असतं. सो हा म्हणजे थोडक्यात काय, तर आपले अँसिस्टर्स आहेत, आपली ओरिजिन आहे ती एकापासूनच आहे, हे त्यातनं प्रूव्ह झालं. तिसरं त्यांनी सांगितलं की एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, अवर रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ गिल्स. आपलं सुद्धा गिल्स असतात, गिल्स लाईक स्ट्रक्चर असतात, पण हळूहळू त्याच्यानंतर कन्व्हर्जन लंग्स मध्ये होतं. तर सांगण्याचा उद्देश हे सगळं एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स दिलेत त्यांनी, की ज्याच्यामध्ये कुठलाही जरी अॅनिमल घेतला तर हे कॉमन त्यांच्यामध्ये त्यांच्या सगळ्यांचे अँसिस्टर कॉमन आहे, दॅट इज कॉल्ड एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. त्याच्यानंतर तो मॉलिक्युलर एव्हिडन्स. मी बघून घेतो एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स काढला की नाही का, माझ्याकडनं चुकून मिसप्लेस झाला. नो असेल तर मी ऍड करीन नंतर.
So molecular evidence. Now molecular evidence means what? The cell is the basic structure and function of unit of life in all organism. Now similarity in protein and genetic material performing a similar function amongst diverse organism give evidence of common ancestry. म्हणजे कुठलाही जरी ऑर्गॅनिझम घेतला तरी त्याच्यामधलं जेनेटिक मटेरियल असतं. त्याच्या प्रत्येकामध्ये जेनेटिक मटेरियल आहे, प्रत्येकामध्ये प्रोटीन आहे, प्रत्येक सेलमध्ये सायटोप्लाझम आहे. सेलच्या सायटोप्लाझम म्हणजे किंवा सेल प्रत्येक सेल ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनची बनलेली आहे. सो हे कॉमन झाले. बेसिक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑल्सो ऑकर इन सिमिलर मॅनर इन ऑल ऑर्गॅनिझम. कुठल्याही ऑर्गॅनिझम तुम्ही सेल घ्या त्या प्रत्येक सेलमध्ये बेसिक ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहेत त्या होतात. म्हणजे कुठला एटीपी जनरेशन. So ATP is the energy source in all living organism. Now आपण बघूया आता speciation. Now the process of formation of new species from the pre-existing species called as speciation. म्हणजे न्यू स्पीसीज मागच्या स्पीसीज पासून तयार होण्याच्या प्रोसेसला स्पीसिएशन असं म्हणतात. नाव ते आहे इंट्रास्पेसिफिक स्पीसिएशन. त्याच्यामध्ये ॲलोपॅट्रिक स्पीसिएशन. इंट्रास्पेसिफिक स्पीसिएशन मध्ये ॲलोपॅट्रिक स्पीसिएशन म्हणजे काय? द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ड्यू टू सेपरेशन ऑफ सेगमेंट ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनचे तुकडे झाले आणि तिकडे येऊन form the original population by descended or geographical barriers. Okay, cutting across the species range. म्हणजे आता थोडक्यात एक अख्खं पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशनचे दोन तुकडे झाले. दोन तुकडे का झाले? समजा एकाच ठिकाणी राहतायत ते, फ्लड आला किंवा माउंटन आलं किंवा कुठल्याही नॅचरल कॅलॅमिटी मध्ये पॉप्युलेशन विभागली गेली. ओके, तर त्या आणि विभागली गेल्यामुळे तिकडे जो दुसरं पॉप्युलेशन तयार झालं. एका पॉप्युलेशनचे दोन तुकडे झाले या सगळ्या कारणामुळे, म्हणजे बॅरियर्स, जिओग्राफिकल बॅरियर्समुळे. आणि बॅरियर्समुळे काय झालं? पॉप्युलेशन अर्ध झालं किंवा पॉप्युलेशन सेपरेशन झालं. सेपरेट झालेलं पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशन मध्ये नवीन हॅबिटॅट तयार झाली. ही इव्होल्युशनरी प्रोसेस आहे, अशी काय लगेच 1-2 दिवसात होणार नाहीये. आणि तिकडे नवीन बघा, उदाहरणार्थ समजा फ्लड आला किंवा भूकंप झाला तर लोक किंवा काही झालं तरी पूर्वीच्या काळी तर काय व्हायचं? जे काय अॅनिमल्स आहेत ते अॅनिमल्स इकडनं तिकडे पळायचे. जिकडे जायचे ना, किंवा अगदी सोपं उदाहरण घ्या ना, बघा आपल्या प्रत्येक एरियामध्ये ना प्रत्येक कुत्र्याची टेरिटरी ठरलेली असते. तिकडे दुसऱ्या कुत्र्याला येऊ देत नाहीत, बरोबर? पण जर दुसरा कुत्रा तिकडे गेला तर आपली स्वतःची कॉलनी तयार करतो, आपली स्वतःची पॉप्युलेशन तयार करतो. तिकडे तो तयार करताना तिकडच्या हॅबिटला तो ऍडजस्ट करून घेतो तसं आणि नवीन स्पीसीज तयार करतो. तसं प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे ड्यू टू बिकॉज ऑफ जिओग्राफिकल बॅरियर हे मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे फॉरेस्ट आहे, आता फॉरेस्टमध्ये कुठलाही फ्लड आला किंवा तो वणवा वगैरे पेटतो, तसा पेटला तर ऑर्गॅनिझम काय होणार? पळत जाणार, पळत सुटणार आणि कुठे लांब जातात आणि तिकडे दुसऱ्या कॉलनी तयार करतात. मग नवीन स्पीसीज तयार होतात. मग त्या कंडिशनला ऍक्युमेंट होण्यासाठी त्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स डेव्हलप होतात आणि त्यांच्यापासून पुढची प्रोजेनी तयार होते. सो याला म्हणतात ॲलोपॅटिक स्पेसिएशन. Now migration of individual also cause allotropic speciation. याला मायग्रेशन मुळे होतं. The mode of evolution here is called as adaptive radiation. याला दुसरं नाव आहे adaptive radiation. Okay, now त्याच्यानंतर sympatric speciation. Sympatric speciation म्हणजे काय? The formation of species within the single population without geographical isolation. म्हणजे इथेही इथं काय होतं माहिती का? पॉप्युलेशन मध्ये दोन तुकडे होतात, बरोबर ना? म्हणजे थोडक्यात फॉर्मेशन ऑफ स्पीसीज असं आपण म्हणूया किंवा असलेल्या पॉप्युलेशन मध्ये कुठल्याही प्रकारचं जिओग्राफिकल बॅरियरमुळे वेगळे पण येत नाही किंवा वेगळे होत नाही, पण असल्याच पॉप्युलेशन मध्ये नवीन स्पीसीज तयार होते, बरोबर ना? फॉर्मेशन ऑफ स्पीसीज विदिन सिंगल पॉप्युलेशन. जे काय आहे सिंगल पॉप्युलेशन म्हणजे एकाच ठिकाणी असलेलं सगळी लोक, 50-60 लोक एका ठिकाणी राहतात ते सिंगल पॉप्युलेशन झालं, किंवा 50-60 ऑर्गॅनिझम एका ठिकाणी राहतात ते सिंगल पॉप्युलेशन झालं. त्या सिंगल पॉप्युलेशन मध्ये नवीन स्पीसीज तयार होतो विदाउट जिओग्राफिकल बॅरियर. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आयसोलेशन होत नाही, जिओग्राफिकल फॅक्टरमुळे वेगळे होत नाहीत. दीज आर फॉर्म ड्यू टू रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. ओके, त्याचं एक्झाम्पल दिले चिचिडेल. चिचिडेल फिश इज द लेक विक्टोरिया. ओके, नाउ म्युटेशन्स आर हेल्पफुल इन. आता हे कशामुळे होणार? ते बेसिक होणार म्युटेशनमुळे. बघा, जे आहे असलेलं, परत सांगतो मी, पहिलं जे पॉप्युलेशन होतं ते पॉप्युलेशन जिओग्राफिकल म्हणजे ॲलोपॅट्रिक स्पीसिएशन होतं. स्पीसिएशनचं नवीन ऑर्गॅनिझम तयार होणं. नवीन ऑर्गॅनिझम त्याला इंट्रास्पेसिफिक आपण म्हटलं. हे कशामुळे झालं?
तर इंट्रास्पेसिफिक आपण म्हटलं. याच्यामध्ये पहिलं आपण बघितलं ॲलोपॅट्रिक स्पिसिएशन. ॲलोपॅट्रिक स्पिसिएशन म्हणजे काय, नवीन स्पीसीज तयार होतो. पण तो कसा तयार होतो, तर असलेल्या पॉप्युलेशनमध्ये जिओग्राफिकल बॅरियरमुळे पॉप्युलेशन स्प्लिट होतं. स्प्लिट झालेलं पॉप्युलेशन वेगवेगळ्या ठिकाणी तिकडे जातं, तिकडे ते हॅबिटेट तयार करतं त्याचं आणि तिकडे नवीन स्पीसीज तयार होतं. याला म्हणतात ॲलोपॅट्रिक स्पिसिएशन. हे नॉर्मली हे बेसिकली मायग्रेशनमुळे होतं आणि मायग्रेशन होतं ड्यू टू बिकॉज ऑफ जिओग्राफिकल बॅरियर्स. मग ते कोणतेही असतील, ते फ्लड असेल, अर्थक्वेक असेल, ओके, माउंटन असेल, रिव्हर असेल, बरोबर, कुठल्याही कारणामुळे, कुठल्याही जिओग्राफिकल फॅक्टरमुळे पॉप्युलेशन ब्रेक झालं, पॉप्युलेशनचे तुकडे झाले आणि पॉप्युलेशन वेगवेगळ्या ठिकाणी दोन भाग झाले. तर वेगळ्या ठिकाणी गेलेले जे काय प्लांट्स अॅनिमल्स असतात ते आपले स्वतःचे हॅबिटेट तयार करून नवीन ऑर्गॅनिझम तयार करतात. दुसरं जे आहे ना त्याला सिम्पॅट्रिक स्पिसिएशन म्हणतात. इथं मात्र स्ट्रिक्टली काय होतं, पॉप्युलेशन डिवाइडच होत नाही, पॉप्युलेशन आयसोलेट होत नाही. कुठल्याही जिओग्राफिकल बॅरियरमुळे पॉप्युलेशन सेपरेट होत नाही, म्हणजे सिंगल पॉप्युलेशन तसंच राहतं. पण ह्या पॉप्युलेशन मध्ये नवीन व्हेरिएशन तयार होते, नवीन फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज तयार होते. आणि होते कशामुळे, तर ड्यू टू बिकॉज ऑफ म्युटेशन झाल्यामुळे नवीन स्पीसीज तयार होणार. ओके, दीज आर फॉर्म ड्यू टू रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. हे त्याने एक्झाम्पल दिले. द म्युटेशन्स आर हेल्पफुल इन सिम्पॅट्रिक स्पिसिएशन. म्युटेशनचा आपण अर्थ बघूया, सडन अँड अब्रप्ट चेंज तयार झाला की काहीतरी चेंजेस होऊन नवीन स्पीसीज तयार होते. म्हणजे अगदी स्पष्ट उदाहरण बघूया आपण, एखादा हायब्रिड आहे, बरोबर ना, हायब्रिड केस म्हणजे कुठलाही अॅनिमल बघायचे हायब्रिड फॉर्म, कॉलनी आहे, एक पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन मध्ये एक वेगळा कुठला अॅनिमल्स तयार होतो ड्यू टू बिकॉज ऑफ हायब्रिडायझेशन. हायब्रिडेशन होतं आयदर दोन वेगवेगळ्या स्पीसीज मुळे किंवा असलेल्या स्पीसीज मध्ये कुठलं जेनेटिक व्हेरिएशन झालं तर त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, म्युटेशन. दुसरा जो पार्ट आहे तो इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन आहे. आपण पहिला इंट्रा बघितला, इंट्रामध्ये दोन बघितले, ॲलोट्रॉपिक बघितला आणि सिम्पॅट्रिक बघितला. ॲलोपॅट्रिक बघितला आणि सिम्पॅट्रिक बघितला. आता आपण इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन बघतोय. याच्यामध्ये येतं स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. हायब्रिड इंटरस्पेसिफिकचा याचा अर्थ काय माहितीये का, तर इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन याचा अर्थ काय, तर इंटरॅक्शन बिटवीन टू डिफरंट स्पीसीज, दोन वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये. आणि इंट्रास्पेसिफिक हे इंटर आहे. इंट्रा म्हणजे काय, तर सेम स्पीसीज मध्ये. आपण वरचं जे बघितलं ना बघा, इंटरस्पेसिफिक आणि इंट्रास्पेसिफिक अशी दोन नावं आहेत. इंटरस्पेसिफिक याचा अर्थ काय माहितीये का, इंटरस्पेसिफिक याचा अर्थ इंटरॅक्शन बिटवीन सेम स्पीसीज, म्हणजे हॉर्स डॉग एका स्पीसीज मध्ये इंटरॅक्शन, दोन वेगळ्या स्पीसीज मध्ये इंटरॅक्शन नाहीये, त्याला म्हणतात इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन म्हणतो तेव्हा इंटरस्पेसिफिक हे दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये होतात. डोळ्यासमोर उदाहरणार्थ डॉग म्हणतो, हॉर्स आणि डॉंकी, ह्यांचे स्पीसीज वेगवेगळे आहेत, बरोबर ना, पण ह्यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन होतं आणि म्यूल तयार होतो. हा इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन आहे, म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन द टू डिफरंट स्पीसीज. सो इंटरस्पेसिफिक specification means the hybridization. The two different species on crossing may give rise to new species. आता मी मला सांगितलं ते एक्झाम्पल, म्यूल is a hybrid produced in interbreeding between male donkey and female horse. मेल डॉंकी आणि फिमेल हॉर्स मधलं हायब्रिडायझेशन. आता या स्पीसीज वेगवेगळ्या आहेत दोन्ही, पण त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन होतं आणि हायब्रिडायझेशन होऊन म्यूल तयार होतं. म्यूलला गाढवाचाही गाढव, ज्याला खेचर म्हणतात, एक गाढव असतो एक खेचर असतो, तो खेचर तयार होतो. खेचर हा स्टराईल आहे, हा फर्टाईल नाहीये, याच्यापासून पुढे प्रोजेनिस तयार होत नाही. सो हिनी इन ऑफस्प्रिंग ऑफ मेल हॉर्स अँड फिमेल डॉंकी हे पण होतं. सो हे आपण बघितलं स्पिसिएशन अर्थ न्यू स्पीसीज तयार होणं. त्यामध्ये दोन प्रकार बघितले, एक इंट्रास्पेसिफिक आणि इंटरस्पेसिफिक. इंट्रास्पेसिफिक मध्ये दोन पार्ट बघितले, एक म्हणजे ॲलोपॅट्रिक आणि सिम्पॅट्रिक, आणि इंटरस्पेसिफिक मध्ये फक्त एकच बघितलं, हायब्रिडायझेशन. सो हे लक्षात ठेवा, हा पार्ट महत्वाचा आहे. आता दुसरं पुढचं बघणार ना ते जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणजे काय, तर हे ना पुस्तकामध्ये तुम्हाला चार्ट दिलाय, तो तुम्ही एकदा व्यवस्थित बघा. आपली जी काही उत्क्रांती झाली म्हणजे इव्होल्युशन झालं, हे कसं झालं, तर त्याची आपण ना इतिहास पूर्व, आपले अँसिस्टर,
किंवा तुम्ही याच्यात इतिहासामध्ये शिकला असाल इसवी सन पूर्व असं दिलेलं असेल त्याला इपोच असं म्हणतात. इपोच किंवा टाइम स्केल, ओके, किंवा एरा असं वेगळी नाव आहेत. त्या सगळ्याला जिओलॉजिकल टाइम स्केल असं म्हणतात. So geological time scale is used to understand the sequence of events that took place on the earth in different ages over the period of time. That is called the geological time scale. The geological time scale is used to understand the sequence of events. Events सगळे म्हणजे आपले पूर्वज बरोबर ना, इसवी सन पूर्व किती साली झाले, मग कोणतं युग होतं वगैरे असं ते दिलंय. सो इव्हेंट दॅट टू प्लेस ऑन द अर्थ in different age over the period of time. Now it is divided into 6 major eras. Eras आहेत वेगवेगळ्या. Eras ended with major environmental changes on earth resulting into extinction and emergence of new species. Now from the fossil record we can trace complete evolutionary history of horse, elephant, dog, etc. The human being are the most evolved animal on the earth. याच्यावरनं आपण या एरावरनं आपण बाकी सगळी हिस्ट्री काढू शकतो. Okay, it has been traced that the human appeared to have evolved from the tree dwelling shrews like animal. This process being in the Paleocene epoch. हा हे युग होतं. युग इपोच म्हणजे युग, कोणत्या कोणत्या युगात आपण जन्माला आलो ते दिले त्यांनी. ओके, ड्युरिंग दिस पिरियड ड्रॉलिंग फॉरेस्ट फोर्स अर्बोरल मॅमल्स टू अडॅप्ट टू इट्स लाईफ ऑन लँड. आपण ड्राउलिंग अॅनिमल होतो. आपली जी उत्क्रांती झाली ती कुठून आली? ड्रावल. आपण झाडावर राहायचो ना, झाडावर राहायचो. सो उत्क्रांती होती तर ड्रावलिंग अॅनिमल झालो आणि हळूहळू ते होत मग झाडावरनं खाली आलो, शेपट्या गेल्या, आपण 4 पाय चालत होतो ते 2 पायावर चालायला लागलो, पण 2 पायावर चालायला लागलो पोश्चर आपलं अजून वाकडच होतं, सरळ नव्हतो आपण. मग हळूहळू नंतर आपण स्ट्रेट झालो आणि आता आपण मॉडर्न मॅन आहोत. सो दिस डिसेंट मस्ट हॅव बीन द ड्रायव्हिंग फोर्स. In the following chart, it can be seen that we are most closely related to gibbons, chimpanzees, and gorillas. Upon a closely related. The major changes that took place in evolution of man includes increase in size. बघा काय काय चेंजेस होत गेल्या. The increase in size and complexity of brain. आपली साईज चेंज होत गेली, आपले ब्रेन चेंज होत गेला, इंटेलिजन्स चेंज होत गेला, इन्क्रीज इन क्रेनियल कॅपॅसिटी म्हणजे मेंदूचा आकार जो आहे बरोबर ना, तो बायपेडल लोकोमोशन, 4 पायाच्या ऐवजी 2 पायावर चढायला लागलो. अपोजिबल थंब, आपला जो अंगठा आहे हा अंगठा बोटांना बरोबर अपोजिट आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला पकडण्यासाठी होतो. 2 मिनिटं विचार करा, अंगठाच नाहीये तर आपण काहीच करू शकणार नाही. सो अंगठा हे पकडीचं काम करतो, पकडण्यासाठी वस्तू अंगठा आहे. अंगठा नसेल पण तो म्हणून तो अपोजिटला दिलाय. पूर्वी तो स्ट्रेट होता, तो आता आपला हळू जशी इव्होल्युशन गेलं तसं अंगठ्याची पोझिशन हळू चेंज होत गेली आणि त्याला अपोजिट आला म्हणजे बोटाला आणि याला राईट अँगल आला की जेणेकरून आपण वस्तू पकडू शकतो. हे सगळे चेंजेस झालेत. त्याच्यानंतर इरेक्ट पोश्चर झालं. आता इरेक्ट पोश्चर झाल्यामुळे आपण ताठ उभे राहिलो. ताठ उभे राहिल्यामुळे काय झालं तर पायावरती चालायला लागलो आणि हात मोकळे झाले इतर काम करण्यासाठी. शॉर्टनिंग ऑफ दी फोर लिम्स अँड लेंथनिंग ऑफ दी हाइंड लिम्ब, डेव्हलपमेंट ऑफ चीन, ओके, ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डर, डेव्हलपमेंट ऑफ लुंबार कर्वेचर, सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट. आपण सोशल कल्चरल डेव्हलपमेंट मध्ये ऍक्टिव्हेट व्हायला लागलो. हे इव्होल्युशन झालं. पूर्वी कसे होते, पूर्वी भाषा नव्हती, काही बोलत नव्हते, हावभाव करायचे. त्याच्यापूर्वी प्राण्यांना मारण्यासाठी इन्स्ट्रुमेंट तयार व्हायला लागली. मग हळूहळू लोक एकत्र यायला लागली. मग मेल्यानंतर सगळी लोक एकत्र जमायला लागली, पूर्णाचा कार्यक्रम व्हायला लागला. मग हळूहळू कार्यक्रम व्हायला लागले. असं करत करत मग भाषा डेव्हलप झाल्या. पहिले भाषा येत नव्हते, मग हावभाव करून एक्सप्लेन करायचे. नंतर नंतर भाषा हळूहळू डेव्हलप झाली. सो मग टूल्स तयार झाले मारण्यासाठी वेगवेगळे, प्राण्यांना शिकार करण्यासाठी. स्पीच तयार झालं. असं वेगवेगळं आपल्यामध्ये वी आर टॉकिंग अबाउट ओनली ह्युमन मध्ये हे सगळं डेव्हलप झालं. तर हा चार्ट दाखवतोय बघा. आपण क्लास मॅमेलिया आहे. या मॅमेलियामध्ये 3 येतात. एक मॅरिपिसल्स, त्याच्यानंतर मोनोट्रेमेस आणि इथारियन्स. याच्यामध्ये पाऊच मॅमल आहे पहिला, म्हणजे याच्यामध्ये कांगारू येतो, थोडक्यात पाऊच असलेला. एग लेइंग अॅनिमल्स तो हा दुसरा येतो. आणि प्लासेंटल अॅनिमल म्हणजे आता आपण येतोय सगळे. प्लासेंटल आपण इकडे बघूया. प्लासेंटल मॅमल्स मध्ये ऑर्डर आपली प्रीमेट्स आहे. क्लास मॅमेलिया, ऑर्डर प्रीमेट्स. प्रीमेट्स मध्ये सब ऑर्डर आहे प्रोसोमी, सब ऑर्डर आहे आर्थ्रोपोडिया, प्रोसोमी आणि अँथ्रोपोडिया. नाव ऑर्डर प्रोसोमी मध्ये लुमस आणि टार्सिस असे 2 अॅनिमल्स येतात. आणि सब ऑर्डर अँथ्रोपोडिया मध्ये हे सगळे येणार. न्यू वर्ल्ड मंकी, मग
ओल्ड वर्ल्ड मंकी आणि मग होमोडियन, होमिओडिया. ओके, हे 3 येतात. आता जो न्यू वर्ल्ड मंकी आहे हा लॉंग नॉन पेल्सिटाईल टेल असते त्याला, म्हणजे याच्यामध्ये स्क्विरल मंकी, स्पायडर मंकी येतात. आणि ओल्ड वर्ल्ड मंकी मध्ये येतात शॉर्ट नॉन पेल्सिटाईल टेल, म्हणजे यांची शेपटी लहान होती. मग याच्यामध्ये 3 अॅनिमल्स येतात. आणि शेवटचं येते टेरल्स ग्रेट एप्स, याच्यात एप्स येतात म्हणजे चक्क माकडही. आता ही माकडांमध्ये मग आता हे 3 पार्ट झाले सगळे. ओके, त्यात हायलोबेटेडी दॅट इज आर्बोरियल एप्स, झाडावर राहणारे. त्याच्यानंतर पॉंगेडी डी दॅट इज सेमी आर्बोरल एप्स, ज्याला गोरिला, चिंपांजी. आणि शेवटचे ते आपण म्हणजे होमोडियनी, ज्याला आपण होमोसेपियन म्हणतो, ज्याच्यात इरेक्ट पोश्चर आणि वी आर ह्युमन बीइंग. सो हे सगळी आपली इव्होल्युशनरी ट्री दिलेली आहे. ही फक्त लक्षात ठेवा. याच्यानंतर पुस्तकामध्ये ना मोठ्याच्या मोठा हे दिलंय, काय चार्ट दिलाय, ज्याच्यामध्ये सगळे अॅनिमल्स दाखवले, त्यांचे कॅरेक्टर्स दिले. ते खूप मोठे, एकदा तुम्ही ते वाचून घ्या. नाही कळलं तर आपण पूर्ण करू. हा एकदम शेवटचा पार्ट होता. ओके, आणि या तिकडे तुमचा हा चॅप्टर संपलाय, पूर्ण झालाय. सो काय डाऊट आहे का तुम्हाला याच्यामध्ये? चॅप्टर मध्ये काही शंका आहे का? कुठला पार्ट एक्सप्लेन करायचा आहे, नाही कळलाय तर आपण नाहीतर पुढच्या चॅप्टर लेक्चरकडे जाऊया, चॅप्टरकडे. अप्लाइडचा टॉपिक आहे. मी सांगितलं तिथपासून सगळा पार्ट महत्वाचा आहे. जे काय आता आपण घेतलंय चॅप्टर मध्ये, त्यात कोणाला काही कन्फ्युजन आहे का, किंवा काही हवंय का अजून? अरे काहीतरी सांगा, येस सर, नो सर, नो डाऊट, काहीतरी तर सांगा. ऐकू येतो ना आवाज? ओके, ऐका मी काय सांगतो. हा चॅप्टर ना, हा अप्लाइडचा टॉपिक आहे. काही ठराविकच मुद्दे यातले खूप एक्सप्लेन करणार आहे. बाकी सगळं अशी हे आहे, काय म्हणतात ते, डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर तुम्ही व्यवस्थित हा वाचा. हा वेटेज वाईज जास्त चॅप्टर नसेल, वेटेज वाईज. तिसरी गोष्ट अशी की जो काही निर्णय झालाय बोर्डाचा, तो असा झालाय, अजून 100% नाहीये. काही पोर्शन रिड्यूस करणार आहे. तर मे बी रिड्यूस करणाऱ्या पोर्शन मध्ये ह्या चॅप्टरचं नाव असेल. आता इथले अप्लाइडचे टॉपिक आहेत ना, हे नॉर्मली ते काढतील असं माझा अंदाज आहे. अजून काय कन्फर्म नाहीये. हा अप्लाइडचा टॉपिक आहे. त्याला वेटेज पण तेवढं नसणार. 2 किंवा 3 मार्काचं वेटेज, 3-1 मार्काचं वेटेज असेल, आय थिंक सो. अजून वेटेज आलं नाहीये. पण हे अप्लाइडचा टॉपिक, अप्लाइडचे टॉपिक आहेत हे सगळे. त्यामुळे काय म्हणतात त्याला, ऍज पर एज वेटेज इज कन्सर्न, त्याला 2 किंवा 3 मार्क असतील. आणि जर असं झालं तर मे बी हा चॅप्टर कदाचित ते काढू शकतील. पण कुठल्याही भयाच्यावर राहू नका. या सरकारचे निर्णय कधीही बदलतील. आज सांगितलेलं उद्या बदलतात. आपल्याला सगळा टॉपिक करायचा आहे, लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्या चॅप्टर ती परीक्षा द्यायची, लक्षात ठेवा. ज्या वेळेला काढतील त्यावेळेला तुम्हाला तो बोनस असेल. त्यामुळे आता हे डोक्यात ठेवू नका. खरं मी हे सांगणं चुकीचं होतं, पण तुमच्या कानावर असावं म्हणून मी बोललो. सो आपण अभ्यास करताना सगळ्यांनाच करायचा आहे. प्लीज हा चॅप्टर एकदा घरी वाचा, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. तुमच्याकडे व्हिडिओ आहे, ते वाचल्यानंतर त्या व्हिडिओ मधलं तुम्हाला एक्सप्लेनेशन लगेच कळेल. आणि जर काय डाऊट असेल तर मला व्हॉट्सअपवर टाका, फोन करा. बघा लेक्चर मध्ये असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर लगेच मी उत्तर नाही देऊ शकणार. फोन अटेम्प्ट करीन किंवा नाही केलं तरी तुमचा कळतो. फक्त जर तिकडे मात्र नाव टाका तुमचं, कोण बोलते आणि कुठला क्लास, म्हणजे मला क्लिक होईल. 9 क्लास आहेत मला, त्यामुळे मला लक्षात येत नाही नक्की कोणाचा येतो. आणि तुमचे सगळ्यांचे काय फोटो आणि चेहरे माझ्या लक्षात, चेहरे लक्षात आहेत पण फोटो वेगवेगळे असतात, त्यामुळे कळत नाहीत पटकन. तेव्हा प्लीज तिकडे लिहिताना काय गुड मॉर्निंग सर वगैरे काय लिहायचं तुम्हाला ते लिहा, पण तिकडे नाव लिहा तुमचं, फ्रॉम डॅश अँड डॅश, कुठला क्लास ते. फक्त शहापूरले तरी कळेल मला, नाही तर क्लासचं नाव लिहिलं तरी कळेल. आणि मग तुमचा प्रश्न टाका, म्हणजे मला क्लिक होईल. काय, कारण प्रत्येक ठिकाणी मी वेगळं चॅप्टर शिकवतो, त्यामुळे मला क्लिक होत नाही पटकन, कन्फ्युजन होतं माझं. आणि फोन केल्यानंतर सुद्धा कल्पना द्यावं कोण बोलतंय.
सो असं झालं तर मग तुमचे काही ना डाऊट आणि कधी पण फोन करू शकता आणि बिंदास फोन करा तुम्ही काय प्रॉब्लेम असेल तर. लगेच नाही झालं तर मी तुम्हाला थोड्या वेळाने मी स्वतः फोन करून तुम्हाला सांगेन काय डाऊट क्लिअर, तुमचा डाऊट क्लिअर करेन. पण ठेवू नका मात्र काय डाऊट, कारण हे सगळं काय झालंय, जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत डायरेक्ट काही बोलता येणार नाही, मला सांगता नाही येणार. त्यामुळे असंच बोलावं लागणार आपल्याला. तर तुम्हाला जे काही डाऊट असतील तर तुम्ही कधीही बिंदास करू शकता, रात्री 12 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून सकाळ रात्री 12 वाजेपर्यंत. ओके. सो आपण मग पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. पुढच्या चॅप्टर चालू करूया का आपण? ओके ठीक आहे, जरा 2 मिनिटं द्या मला, मी मागे येतो. ओके, वी स्टार्ट विथ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. वेटेज पण ह्याला जास्त मार्क आहेत आणि थोडासा रिप्रोडक्शन सारखा मोठा पण टॉपिक आहे. दॅट इज कॉल्ड एज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ओके, ऍक्च्युली नीटच्या पुस्तकामध्ये कंट्रोल कोऑर्डिनेशन 2 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. एकाला त्यांनी नाव दिलंय नर्वस कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि दुसऱ्याला नाव दिलंय केमिकल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. नर्वस कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये नर्वस सिस्टीम आहे आणि केमिकल कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये हॉर्मोनल सिस्टीम आहे. तर नीटच्या पुस्तकामध्ये म्हणजे एनसीईआरटीच्या बुक मध्ये हे 2 टॉपिक वेगवेगळे केलेले आहेत. आपल्या स्टेट बोर्ड आहे मटेरियल सगळं सेम आहे ना, तर इथं जास्त आहे उलट ऍज कम्पेअर टू. जर तुम्ही बोर्ड बघा, हे बघा एनसीईआरटी बघाल तर ह्याच्यात मटेरियल जास्त आहे आणि जास्त एक्सप्लेनेशन आहे व्यवस्थित. पण तिकडे मात्र चॅप्टर 2 वेगवेगळे ठेवलेत. नर्वस वेगळा केलाय आणि हॉर्मोनल वेगळा केलाय. इथं मात्र त्यांनी काय केलंय, एकाच चॅप्टरच्या अंडर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्यामुळे इथं दिसताना ना, स्टेट बोर्ड मध्ये दिसताना चॅप्टर्स कमी दिसतात. ओके, पण ते सगळे चॅप्टर सेम आहेत, काहीच फरक नाहीये. पण 2 चॅप्टर क्लब केले. जसं तिकडे रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन, सर्क्युलेशन मध्ये बॉडी फ्लुइड दिलंय, बॉडी फ्लुइड असं दिलंय तिकडे त्यांनी. आणि रेस्पिरेशन एक्सचेंज ऑफ गॅसेस असं दिलंय. सो चॅप्टर 2 वेगवेगळे केलेत त्यांनी, एकत्र केलं नाहीये. पण इथं आपल्याकडे काय केलंय, 2 चॅप्टर एकत्र करून एकच चॅप्टर त्यांनी बनवला. ओके, आपलं स्टेट बोर्ड हुशार आहे फार. तसंच कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये पण 2 चॅप्टर एकत्र केलेत, नाही तर हे दोन्ही मिळून 4 चॅप्टर झाले असते. सो आपल्याला पहिला जो पार्ट बघायचा ना, तो नर्वस कंट्रोलचा बघायचा आहे. आपण नर्वस सिस्टीम बघणार, नर्वस कंट्रोल बघणार. आणि त्याच्यानंतरचा दुसरा जो पार्ट बघायचा आहे ना, तो आपल्याला हॉर्मोनल कंट्रोल बघायचा, म्हणजे केमिकल कंट्रोल बघायचा, ज्याच्यामध्ये सगळ्या एंडोक्राइन ग्लँड्स आणि त्यांचे फंक्शन्स, त्यांचे पोझिशन्स, कोणकोणते हॉर्मोन्स तयार करतात. आता तुम्हाला सगळं क्लिक होत जाईल बघा, आपण रिप्रोडक्शन मध्ये शिकताना शिकलोय ते हॉर्मोन्स सगळे क्लिक होतील लगेच आणि मग तुम्हाला बरोबर लिंक लागेल. सो पहिला जो पार्ट आहे तो आपण नर्वस कंट्रोल कोऑर्डिनेशनचा घेणार आहोत. आता बेसिकली नर्वस कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये काय काय आपल्याला शिकायचं आहे तुम्हाला मी पहिले एक्सप्लेन करतो, म्हणजे डोळ्यासमोर आयडिया येईल. इतर आपल्याला त्याने एकदम सुरुवातीपासून सांगितले ते म्हणजे लोअर अॅनिमल्स मध्ये नर्वस सिस्टीम कशा प्रकारची असते. आता जर बघितलं तुम्ही तर नर्वस सिस्टीम ना ही इव्हॉल्व झाली आहे प्लॅटी अॅल्मिन्स आणि एक्सेल अॅल्मिन्स पासून, बरोबर. रादर आर्थ्रोपोडापासून ही व्यवस्थित तयार झाली आहे. व्यवस्थित म्हणजे मास ऑफ नर्व सेल्स आहेत, गँग्लियॉन्स आहेत, असं तयार झालंय प्लॅटी अॅल्मिन्स पासून पुढे पुढे. त्याच्या अगोदरचा अॅनिमल घ्याल तर पॉरिफेरा जो आहे, या पॉरिफेरामध्ये नर्वस सिस्टीम ऍबसेंट असते. पॉरिफेराच्या नंतर तुम्ही जर हायड्रा घेतलात म्हणजे सिलेंड्रेट घेतला तर सिलेंड्रेट मध्ये नर्वस सिस्टीम आहे, पण इट इज इन दी फॉर्म ऑफ नर्व नेट आहे, म्हणजे जाळी जाळी असलेली नर्वस सिस्टीम आहे. याच्या पुढे पुढे जाल तर सगळे हे नर्व्स एकत्र येऊन एक मास ऑफ नर्व सेल तयार झालाय, ज्याला गँग्लियॉन म्हणतात. आणि म्हणून पुढची जी नर्वस सिस्टीम जी तयार झाली आहे ती सगळी गँग्लिओनेटेड टाइप ऑफ नर्वस सिस्टीम झाली. जसजसा ऑर्गॅनिझम इव्हॉल्व होत गेला, ओके, as the organism goes on evolved, ultimately the nervous system get modified and nowadays आता जो काय प्रेझेंट अॅनिमल्स आहे, रादर राईट फ्रॉम vertebrates, the brain is well developed, okay, and the mass of nerve cells we called as ganglion, that ganglion get modified into brain. तो आपल्याला खालच्या अॅनिमलची नर्वस सिस्टीम बघायची आणि मग आपण हायर अॅनिमल मध्ये जाणार.
हायर ॲनिमल म्हणजे कम्प्लिटली फोकस ऑन ह्युमन बिंग. आपल्याला ह्युमन बिंगच शिकायचं, बाकी कुठल्या ॲनिमलचं नर्वस सिस्टीम नाहीये. इव्हन दो केमिकल कंट्रोल मध्ये पण ह्युमन्सची ग्लँड्स बघायचे आहेत आणि इथे पण ह्युमन्सच बघायचंय. सो एकदम ओरिजिन सुरुवात त्यांनी केली आहे ती म्हणजे ब्रेन कशाने बनलाय, म्हणजे नर्वस सिस्टीम कशाने बनली. सो यू नो नर्वस सिस्टीम मेड अप ऑफ नर्व सेल्स. ओके, दॅट इज नर्व सेल्स अँड न्यूरोग्लियल सेल्स. हे आपण 10th 11th मध्ये थोडस बघितलंय ॲनिमल टिश्यू मध्ये. नर्व सेल्सचं स्ट्रक्चर बघितलंय. दोन नर्व सेलच्या मध्ये असलेले पॅकेजिंग सेल्स आहेत, ज्याला न्यूट्रिटिव्ह सेल, पॅकेजिंग सेल, नॉन नर्वस सेल्स, ज्याचं नाव आहे न्यूरोग्लिया. पण इथे आपल्याला न्यूरोग्लिया डिटेल मध्ये बघायचे कोणकोणत्या टाईपचे न्यूरोग्लिया आणि कुठे कुठे असतात ते. आपण एवढंच बघितलेलं आहे की न्यूरोग्लिया प्रेझेंट इन बिटवीन द इंटरन्यूरल स्पेस, म्हणजे दोन नर्व सेलच्या मध्ये मध्ये असतात. पण नर्वस सिस्टीम इज ब्रॉडली क्लासिफाईड इंटू सीएनएस, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पीएनएस, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड एएनएस, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. या प्रत्येकामध्ये हे नर्व सेल स्पेसिफिक न्यूरोग्लियल सेल्स आहेत. न्यूरोग्लियल सेल्स हे कॉमन नाव आहे. न्यूरोग्लियल सेलचे वेगवेगळे टाईप आहेत. हे वेगवेगळे टाईप वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, त्याचं फंक्शन काय हे आपण नर्व्सच्या बद्दल बघणार आहोत. मग स्ट्रक्चर ऑफ नर्व सेल बघणार, नर्व सेल्स कशी असते, जी आपण ऑलरेडी 11 मध्ये बघितली. ते झाल्यानंतर आपण नर्व सेलच्या कॅरेक्टरिस्टिक काय काय कॅरेक्टर प्रॉपर्टीज काय आहेत नर्व सेल्सच्या त्या बघणार आहोत. त्याच्यानंतर ऍक्च्युअली इम्पल्स ट्रान्समिशन कसं होतं, एकाकडनं दुसऱ्याकडे इम्पल्स ट्रान्समिशन कसं होतं. त्याच्यानंतर सिनॅप्स म्हणजे काय, न्यूरोमस्क्युलर जंक्शन, एक्झॉन टू एक्झॉन, एक्झॉन टू डेंड्रॉन, एक्झॉन टू मसल्स, असे कनेक्शन्स असतात, ते काय. आणि नंतर नर्वस सिस्टीम कडे येणार, म्हणजे थोडक्यात सेंट्रल नर्वस सिस्टीम ज्याच्यामध्ये ब्रेन येतो, मग पेरिफेरल नर्वस सिस्टीम ज्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो. हे काय करताय बाबांनो, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये येणार आपल्या क्रेनियल नर्व आणि स्पायनल नर्व, आणि शेवटची येणार ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. मग रिफ्लेक्स सेक्शन. एवढं आपल्याला बघायचंय. त्याच्या दोघांच्या मध्ये जोडणारा सेन्स ऑर्गन आहे, ज्याच्यामध्ये इयर आणि आईज आहे. सो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, वी स्टार्ट विथ कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. See, the unicellular organism have simple organization of their life process. Multicellular organism of body organ and organ system requires both a control over the life process as well as the coordination between the various system in order to maintain the homeostasis of the organism. जे युनिसेलर ऑर्गॅनिझम मध्ये त्यांच्यामध्ये लाईफ प्रोसेस सिंपल असते. मल्टीसेलर ऑर्गॅनिझम मध्ये कोऑर्डिनेशन असतं नर्वस सिस्टीमचं आणि काय म्हणू त्याला आपण वेगवेगळ्या सिस्टीमचं एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन असतं, आणि हे कोऑर्डिनेशन नर्वस सिस्टीम मुळे आणि केमिकल कंट्रोलमुळे कंट्रोल केलं जातं. दॅट इज कॉल्ड होमिओस्टॅसिस ऑफ द ऑर्गॅनिझम. In case of plants and animals, both the show control and coordination mechanism. Plants and animal मध्येही दिसते, पण in case of plant, this is done by sending chemical signals and bringing about various types of movement. जे तुम्ही 10th मध्ये शिकलात, फोटोट्रॉफिक, किमोट्रॉफिक, ओके, थर्मोट्रॉफिक, ट्रँगोट्रॉफिक. सो दीज आर दी डिफरंट, हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या प्रकारे तुम्हाला ही मुवमेंट दाखवते, प्लांट्स दाखवतात. म्हणजे एकदम एक्झाम्पल त्याकडे मायमोसा प्लांट होतं. मायमोसा म्हणजे लाजाळूचं प्लांट. लाजाळू झाड असतं, पानं मिटतात आणि उघडतात, बरोबर ना. किंवा झाडाची जी वाढ आहे ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते. सो इट्स अ टाइप ऑफ मुवमेंट. रूटची आहे ते जिओग्राफिकल मुवमेंट, म्हणजे खाली मुळाची जी वाढ आहे ती जमिनीच्या दिशेने होते. सो हे सगळे प्लांटशी असलेले मुवमेंट आहे, ज्यामध्ये त्यांच्या नर्वस सिस्टीम नसते. सो ॲनिमल स्पेशली द हायर वर्टिब्रेट्स show the gradual increase in the complexity of their control and coordination by giving both electrical and chemical signals. वरचे जे अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये केमिकल इलेक्ट्रिक सिग्नल्स मधनं हे सगळं दाखवलं जातं. नाव आपण बघणार आहोत दोन अॅनिमल्स लोअर, दॅट इज द पॉरिफेरा. द पॉरिफेरा दॅट इज स्पॉन्ज आर द मोस्ट प्रिमिटिव्ह ऑफ अॅनिमल फायला. म्हणजे ह्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम नसते. Okay, while even though there are different types of cells in the sponge for carrying out different functions, a proper nervous system is lacking. There is no nervous system as such, but like a nervous system, there are some cells which perform the function of nervous system. Cells असतात काही जे nervous system सारखं काम करतात. It is not a nervous system. But if you see the another example like Hydra and Planaria. Now in case of Hydra, there is a nervous system in the form of nerve net,
and in case of planaria the nervous system in the form of ganglion. So आता evolved होत गेला animal. The nervous system achieved this function. In higher and more complex animal it is done by two coordinating system. The first one is nervous, that is electrical system, and second one is endocrine, that is chemical control. हे आपल्याला दोन चॅप्टर बघायचे, सिस्टीम बघायचे. एक नर्वस म्हणजे इलेक्ट्रिकल कंट्रोल आणि दुसरं म्हणजे एंडोक्राइन, दॅट इज केमिकल कंट्रोल सिस्टीम. नाउ नर्वस सिस्टीम इन हायड्रा. हायड्रा मध्ये नर्वस सिस्टीम कशी असते बघा. इन हायड्रा और निडारिया शो डिफ्यूज नर्वस सिस्टीम, दॅट इज नर्वस सिस्टीम इन द फॉर्म ऑफ नर्व नेट, याला डिफ्यूज म्हणतात, विच इज द मोस्ट प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम. The Nidaria are thus the first animal group showing the true simple nervous system. म्हणजे हायड्रा जो आहे किंवा निडारिया, सिलेंड्रेटा यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह सिंपल नर्वस सिस्टीम असते. इट कन्सिस्ट ऑफ सेन्सरी सेल्स and nerve cells or neuron along with their fibers. So cells are there, they are called as sensory cell as well as nerve cells with fibers. See, this is the hydra, and hydra, if you see hydra, the hydra shows nerves in the form of nerve net. So these are the nerve net which are also present in the tentacles. Okay, now the nerve cells are scattered or distributed throughout the body and interconnected to each other by synapse. यांच्यामध्ये पण synapse आहेत, पण हे सगळे nerve जे थ्रेड आहेत हे थ्रेड एकमेकाला कनेक्ट आहेत विथ हेल्प ऑफ नर्व नेट आणि सिनॅप्स बिटवीन देअर फायबर्स टू फॉर्म नर्व नेट. Okay, these are of two nerve net both in, there are two nerve net both in the mesoglea, one connected towards the epidermis and second towards the gastrodermis. Okay, म्हणजे हे नर्व्स आहेत. ओके, विच आर नर्व नेट विच आर प्रेझेंट इन मिसोग्लिया. मिसोग्लिया म्हणजे त्याचा लेअर आहे, एक एपिडर्मिसला म्हणजे बाहेरच्या लेअरला असतात आणि दुसरा गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅव्हिटीला असतात म्हणजे गॅस्ट्रोडर्मिसला असतात. आतली जी कॅव्हिटी आहे कोणाची, हायड्राची, दॅट इज कॉल्ड एज गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅव्हिटी. या कॅव्हिटीच्या डर्मिसला अटॅच असतात आणि एपिडर्मिसला अटॅच असतात. सो देयर आर सेन्सरी सेल्स स्कॅटर्ड इन द बॉडी वॉल अँड टेंटॅकल्स. बॉडी वॉल आणि टेंटॅकल्स मध्ये सेन्सरी सगळे सेल्स असतात. बाकीचे नर्व सेल्स असतात, दे आर इन द फॉर्म ऑफ नर्व नेट, बट द सेन्स ऑर्गन्स आर लॅकिंग. So there is a no sense organ. Sensory cells are there, but sense organs are absent. Okay, so the neurons have fibers, but they are no sensory and motor nerves. Nerve net is present in the form of nerve fibers, but आपल्यामध्ये जसे सेन्सरी नर्व आणि मोटार नर्व एक घेऊन यायला आणि घेऊन जायला, तसे त्यांच्यामध्ये नर्व सेल नसतात. Thus in Hydra, activation of sensory cell can happen at any point, and from this point impulses are carried throughout the body. So ऑल ओव्हर दी बॉडी कुठल्याही पॉइंटला सेन्सरी सेल्स सेन्स क्लिअर करतात आणि ते सगळे नेटच्या माध्यमातून म्हणजे इन द फॉर्म ऑफ नर्व नेटच्या माध्यमातून पूर्ण बॉडीला पसरतात. एका विशिष्ट ठिकाणाहून येत नाही. एक सेन्सरी जी सेल आहे ती सेन्सरी सेल ऍक्टिव्हेट होते कुठल्याही पॉइंटला आणि त्या पॉइंट पासून इम्पल्स सगळे स्प्रेड होतात थ्रू आउट दी बॉडी. ओके, दस ब्रिंग मुवमेंट ऑफ दी बॉडी ऑफ or tentacles. Example, catching of prey during feeding. लक्षात तुमच्या. सो हे ह्या प्रकारच्या नर्वस सिस्टीमला डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टीम म्हणतात. नर्वस सिस्टीम इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ नर्व नेट. देयर इज अ नो सेन्सरी अँड मोटार नर्व्स. द नर्व्स आर कनेक्टेड इन द फॉर्म ऑफ synapse. Okay, and the sensory cells are present. Sensory cells get activate and the impulse and they transmit, okay, impulse throughout the body, tentacles also and entire body also. So this is about nervous system in Hydra. So diffuse type of nervous system in